व्लॉगची सुरुवात डायरेक्ट पुण्यातून केली आणि एका खतरनाक गोष्टी जोडून गेली. जो अपार्टमेंट बुक केला आहे ॲशने, पण तिथं बाई आम्हाला लॉक बॉक्स 15 मिनटं लॉक बॉक्स उघडायलाच गेलेत. उघडलेला आहे, फायनली उघडलेला आहे. मोस्ट वॉन्टेड गैम्बलर. तिजोरी की चाबी हमारे हाथ लगी. हा पण हा कुठला पासवर्ड होता? पासवर्ड होता आमचा 5465. ओके, आणि ऑलरेडी हा पासवर्ड टाकून ठेवलेला. अनलॉक कर, अनलॉक कर. काय रे गॅम्बलर, स्टेटस्कोप नाही का तुझ्याकडे? काय रे स्टेटस्कोप नाही? म्हटलं इज्जत गेली. हा शाबाश बॉय. चला आतमध्ये भेटतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉगची सुरुवात करतोय आपण पुण्यातून, कारण का आपण आलो ऐश्वर्याच्या लग्नासाठी. सो आपली हळूहळू सगळीजण जमत आहेत. आत्ता पहिले आम्ही येणारे दोघंच आहोत, अजिंक्य आणि मी. बाकी अक्षय, गौरव, पतू आणि स्नेहल. स्नेहल आता पोचतील, पण आम्ही तर पोचलोय. पोचल्या बाकी सगळं ट्रॅव्हल दाखवत नाही बसलो. पुण्यापासून डायरेक्टली सुरुवात झाली आपल्या ब्लॉगची. आणि आत्ता जिथे आपण थांबलोय तो अपार्टमेंट तुम्हाला आधी दाखवतो. ही बघा, ही एंट्रन्स इथून जिथून आपण एंटर केलं, आणि ही एक छोटीशी बाल्कनी आहे इथे. हा लिव्हिंग एरिया आहे. हेच त्याला अटॅच किचन आहे, डायनिंग, आणि त्यानंतर ही आपली एक बेडरूम आहे, आणि यालाच अटॅच एक बाल्कनी आणि गार वाटते थोडं इकडे जरा. आणि ही बघा, ही दुसरी एक मास्टर बेडरूम आहे, ज्याला वॉशरूम अटॅच आहे. आणि बाकी काय नाही, नॉर्मल आहे, बट मस्त आहे. तर हे असेल आपलं 2 दिवसाचं घर पुण्यात. बघूया आता कसं काय सगळे जमत आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला सगळं दाखवू कसं काय होतंय. तोपर्यंत जरा फ्रेश होतो आणि मग भेटू. 2 आमचे हाऊस मेंबर आलेले आहेत आता, जस्ट पोहोचले इथे. प्रथमेश आणि स्नेहल. या प्लीज. तुला सांगतो ना, आला तू आलास तो अगोदर. अरे नाही, मी इथं गेलो ना. काय झालं माहितीये काय, हा. खाली आहे ना, हा. तू कोण असं झोपलेला. हा, तो नवाब आहे तिथं खाली. बुकिंग आहे 302 ला. हा. तो बोलो कसं एंटर करायचं, मला माहितच ना तुम्ही आलात ते. हा. ऊपर जाओ, ब्लॅक बॉक्स दिखेगा, हाँ उसमें नंबर बोलो. तुम्ही अगोदर एंटर केलाय, मला माहित नाही. मी बोलते 5462 5462. काय होतच नाही. बोल चल बेल वाजून बघतो, तितक्यात आजाला बघूनच घाबरलो. आम्हाला पण जाम वेळ गेलाय तो उघडायला. तो जरी नाही बोललो नाही. तो पासवर्ड होता. हा, आम्हाला पासवर्ड ऐश्वर्याने जो पाठवलेला, तो बोलो हा टाईप बीप काय करायचं नाही का, फिरवायचं नाही. तो ऑलरेडी पासवर्ड होता तसाच, फक्त तो ट्रिपर खेचायचा होता आणि ओढायचा होता. तो आम्ही घाबरत ओढला. बोला हातात यायचा. ऐश्वर्या जाम शाणी आहे, तिला मुद्दाम आपला गेम करायचा होता. असे कॉम्प्लिकेटेड गोष्टी ठेवले. सांगितलं नाही तिने हो, अगोदर. आता आपण पण पुढच्याला सांगायचं नाही जे येणार आहेत त्यांना. आणि फायनली अक्षय इन द हाऊस गाईज. या भरपूर तिथे काय उणे, पुणे तिथे काय उणे. आता संध्याकाळी कळेल काय तिथं उणे. सगळीकडेच बनवे, फक्त आपल्यासाठी. खरं तर मला वाटतं ऐश्वर्याच्या ट्रेकला आला. चांगला होता. हा, चला या, थाल्या येत आहेत. आम्हाला काही तास झाले तिथे येऊन, आणि ह्या घराची अवस्था बघा आम्ही काय केली. हे बघा, हा आल्या शूज बीज घासायला बसला इथं. कुठल्या येत रे? जायदा. ते जरा जायदा खराब झालेली. हे बघा सगळं पसारा बघा. हे बघा. अरे आता ब्लॉग मध्ये नको तो टाकायला. तुम्हाला माहिती आहे का, तू तुमच्यासाठी नवीन आहे का नाही जोक? एकदाच काय तो बोलणार, म्हणजे आम्हाला तो 4 वेळा ऐकवू नकोस. तुम्हाला कळला जोक काय म्हणजे? तुम्हाला जायदा, मी बोललो जरा जादा खराब झाले असा जोक होता. बघा, आवडलं नसेल तर सांगा का म्हणून. नाही तर फेकून टाका खिडकीत. तू नको सांगू मला. चॅट आणि हो किती फ्लेक्स करशील ते, काय करशील. हो, आणि काय विषय, जेवण मागवलं ना, आम्ही नाश्ता नाही केला आणि आता वाजले 1:30 जवळजवळ 2 वाजले. तर पहिले थाल्या मागवल्या आम्ही आमच्यासाठी, पतू आणि माझ्यासाठी, आणि ह्यांनी त्यांचं व्हेज मागवलं. मार्गशीर्ष आहे ना यांचा, तर ह्यांचं व्हेज आलं, म्हणजे थाल्या नाही आल्या अजून.
आता काय माहिती काय आहे पुढे बघू, म्हणजे जगलो असलो तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल, बघूया काय होतं. तो बघा थालीवाला बघा एक आपले कुठं आहेत. अर्धा तास झाला नुसत्या पिशव्या सोडण्यात चाललाय आमचा. इकडे जेवायला सुरुवात विरोध केली व्हेजवाल्याची. पण आमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. आडणी आहे, सुक्का आहे, एक तर सुटायची आहे अजून पिशवी. काय सुद्धा माहित. जेवायला आता नंतरच भेटेल. आत्ता डाल मखनी खाल्लेला ना रे. काय खाल्लेला? पनीर पण आत्ता खाल्लेला जस्ट. डाळ मखनी आईला एक अंडा तोंडात ठेवा. काय झोपाची पद्धत आहे ही. हवं कसला पडलाय असं छान दिलं मला. अरे देवा ह्याचा काय करू. आणि फायनली हे बघा सगळी जण रेडी झालेली आहेत. रेडी झालोय भरपूर वेळानंतर रेडी झालोय. आंघोळ बिंघोळ करून जाम वेळ झालाय आम्हाला आता. किती दिवसाची गेली? एक दिवसाची. पण तू रेडी? ओ माय गॉड ऑफिसलाच चालायचं वाटतं डायरेक्टली. थँक्यू. आणि आता फायनली आम्ही निघालोय. कारण का आता तिथे ऐश्वर्याकडे पूजा, म्हणजे तिचं काहीतरी पूजन आहे ते. तिथे आता जाऊ पहिले सगळे तिथे भेटतील. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग आम्ही एकत्र भेटणार आहोत जरा सगळे. सो बघूया कसं काय प्लॅन होतोय. पण आत्ता हे बघा सगळे रेडी झालेत, मस्त मस्त निघून तयार आहेत. अच्छा हां तू डायरेक्ट तिकडनंच ऑफिसला जाणारस का तू? बरं ठीक आहे चल. फायनली खूप वेळानंतर सगळेजण तयार झालेत. आणि काय वाटतोय रे आपण. चला निघूया. मला हीच मजा घ्यायची होती म्हणून मी बुक नाही केली. मला माहिती आहे हे असं काहीतरी बघायला लागेल 17 वेळा. ही नाही ना काय रे अक्षय. माणसाने किती नालायक असावं. त्यांनी कॅब बुक केली. आता कॅब तिथं सोसायटी जवळ बोलवायची का. हा थांबा आलो मी तिथे येतोय. अशा 2-3 गाड्यांना आता ही नाही ना पुढे आहे. त्यांनी युटर्न नाही मारले तिकडेच आहे. पण तुझा काका बिका नाही ना तो अंतरी काय विचित्रच कारभार नाही लागत. काय भेटले फायनली ऑटो भेटली. फील तर ऑटोच दिलाय जशी आली आहे. पण फायनली आम्हाला कॅब भेटली आमची. अक्षयची कृपा. भरपूर मेहनत. बाजूलाच उभा होतो अमर टेक पार्कच्या. आणि काय आता कॉर्डिनेशन सांगू तुम्हाला. कॉर्डिनेशनला 100 पैकी 100. चला प्रवास चालू झालाय. भेटू लोकेशनवर. फायनली जवळजवळ 2-3 दिवसानंतर इथं पोहोचलोय. एवढा ट्राफिक आणि पोहोचलोय. हे बघा ऐश्वर्या आणि सावंत यांची आपण आता आज आपली पूजा आहे. फक्त साधे ना तू सावन आया. चला मला वाटलं इथं आहे पण हे नाही लोकेशन. आपलं 3rd फ्लोअरला आहे. आयुष्यातून आज काही लिफ्ट जात नाही का. सुपर फास्ट आहे काही. ही जी लिफ्ट आहे ना सर्व्हिस लिफ्ट आहे. सर्व्हिसला असू दे ना. आपण पण सर्व्हिसला झालोय. आरसा बघा फायनल टचअप गाईज. आलो पण पटकन चला. हे बघा सावंत आलो आपण इथे पोहोचलो. सावंत ऐश्वर्या लोकेशनला पोचलोय. आणि ह्यांचं लोकेशनला पोचतानाच ह्यांचं फोटोशूट चालू झालं आहे बघ. नुसते 8 जोड फोटोशूट चालू आहेत. 8 जोड फोटोशूट. आणि लगेच एकात आम्हाला 10 मिनिटं पण नसतील झाले आणि आम्ही आलो खायला बाहेर. खाणं महत्वाचं आहे. कार्यक्रम होत राहतात. अति महत्वाचं. एक पाणीपुरी आम्ही कसं खाऊन बघणार आहोत ना आधी. अशा आहेत. जरा बनव मीडियमच बनव. नको स्पायसी बनवू. अरे तिथं कार्यक्रम ऐश्वर्या मस्त असं नाही करत जायचं. केला चला कन्फ्युज झालं. सॉफ्टवेअर हँग झाला. कॉर्डिनेशन या पाणीपुरी खायला जवळजवळ 10 ते 12 पाणीपुरी आणि 1 शेवपुरी खाऊन आम्ही सगळेजण पुन्हा चाललो हॉलवर. आणि आता परत एकदा आम्हाला इंटरेस्ट आलाय मेनूमध्ये. सो आता पहिलं झालं बुफे कधी ओपन होतोय आणि तिथे काय काय खायला. पण कदाचित व्हेजच असेल. कदाचितचा प्रश्नच येत नाही. आलोय कोणाचं इथे. आलोय कुठे आपण. ऐश्वर्या सावंत आणि सावंत. चला चला
आता ही आपले अजिंक्य वगैरे पोचलेत, अजिंक्य गौरव वगैरे. तर त्यांना आता भेटू म्हणजे मगाशी भेटलोच होतो. आत्ता फक्त गौरव आपला आलाय, नवा पाहुणा गौरव आलाय. सो भेटूया. हे बघ दोघं जण तू कॉर्डिनेशन असं असतं हो. हे ना ड्रायव्हर सोबतच coordination. अक्षय, अरे यार खायला गेले काय माहिती कधीचे खायला गेले काय वेळ इकडे यायची. हे कुठे गेले तर तुम्ही हा कुठे गेला तिथे खाली पाणीपुरी छान मिळते. पाणीपुरी माहिती आता नाही. हा तुला कशी माहिती चला. आता होतं हे ती शेव इथे लागली. काय गौरव, काय बोलतेस? काय करंजकरांचा लाडका गौरव आलेला आहे. पाहुणा आला हो पाव ह्या बॉडी व लग्नात यांनी लिंबू फोडशील वाटतं डायरेक्ट. ऐश्वर्या कुठे आहे? अरे बापरे, मग चला मग. डान्स कधी हा डान्स हवं याला विचार. झोंबी झाली झोंबी. झोंबी डान्स. डान्स कधी आहे? डॅन्स झोंबी झाली. हे उचला हे उचला. आपला ज्वेलर्सचा box होता. आणि ही बघा नवरी इथे रेडी होते. काय ऐश्वर्या कसं वाटतंय? वाटतंय आता काहीतरी, आता काय करू? धाकधूक करेल आहे का सगळंच होतंय. परत नो काय मेकअप वगैरे करायचं आहे काय? ढापायचं ते बघतोय. काय आवडलंय बघा, बघून घ्या आत्ताच. अरे वेट टिश्यू नव्हते ना रे. वेट टिश्यू एक टिश्यू नाहीये. उसाला वेट टिश्यू नाही ऐश्वर्या. ए बापे. काय तो दम. लास्ट मुमेंटला डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. लास्ट मुमेंटला होईल तो होईल. आपण कोण आहोत? आपण मित्र आहोत ऐश्वर्याचे. चला काय पण होईल तो होईल. हा बघा लास्ट मुमेंट इथे टेरेसवर प्रॅक्टिस चालली आहे. चला ए तिचा डान्स चालू आहे यार, आपण कधी बघणार तिचा डान्स? बघायचं आता. आमच्या प्रॅक्टिस डान्स चालू झालेत आणि आमची काहीच प्रॅक्टिस नाही आणि आमची माणसं सगळं विसरून इथं जेवणावर कॉन्सन्ट्रेट करतात. ते बघा. अरे पाव किलो श्रीखंड आहे, पाव किलो. पण तू तिथं नाचायचं आणि पाव किलो भात घेऊन ते बसलायस. तुम्ही करू शकता काय काय हो म्हणजे करणारच आहोत आता. आत्ता मस्करी नाही. ए चला. अरे बडी सोप 100 ग्रॅम खाता काय रे. कसं वाटलं? मस्त मस्त. हा ना, इथं वर बसवलो आम्ही तुमच्या टेरेसवर बस. 10 मिनिटात 10 मिनिटात एक नंबर. उद्या भेटूया आता. हा चल आता एन्जॉय. आता एन्जॉय.
एन्जॉय एन्जॉय. चला परत घे हा आणि फायनली जवळ 10 मिनिटाची फक्त प्रॅक्टिस. खतरनाक. हो, डान्सच्या भांडणावर ना त्याच्यानंतर आमचं 10 मिनिटाची रिहर्सल. हा मला नाचतच आहे. मी नाही नाचत. माझा मूड गेलाय. असं करून आम्ही 10 मिनिटात डान्स बसून आम्ही डान्स केलाय. आयत्या टायमाला येऊन गौऱ्यानीची बाजी मारले डान्स मधून बोलून आणि सगळ्यात होतोय. अरे नवराच भेटे नाही मला शेवटला. जाऊ दे आता, काय बोलू. बघितलं असेल मी. चल कॅब पकडूया. फायनली गँग पोहोचलेली आहे लोकेशनला. आता झोप आली असेल ना सगळ्यांना. झोप काढली पोरांनी झोप काढली. आता वरती जातो आणि जरा आमची सगळी आता मित्र येणार आहेत. जमवा जमवचा कार्यक्रम आहे. थोडेसे गप्पा गोष्टी करू आणि परत झोपू, कारण का उद्या सकाळी आम्हाला परत एकदा 11:42 लग्नाला पोचायचं आहे. चला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली ऐश्वर्याच्या लग्नासाठी जो दिवस आलेला तो आजचा दिवस आहे, ज्याच्यासाठी आम्ही आलोय सगळे पुण्यात. आणि ॲज युजल आम्हाला झाला उशीर. आता उशीर किती झालाय मला मेन्शनच नाही करायचं आहे त्याच्यामध्ये. त्यांची काय तुम्हाला कामं चालली सांगू का? नुसत्या एकमेकांच्या बॅगा बघताय. कुणी काय कुठला आणलंय? परफ्यूम चांगला आहे, कुठला काय आणलाय, कुणी काय आणलाय. अरे 4 गोष्टी 4 जणांकडनं मागून लावणार आहे तू गौरव. मी माझे मॉइश्चरायझर, पावडर, तेल, हेअर वॅक्स जे काय आहे ना ते बेडरूम मध्ये आरशासमोर लावायची गोष्ट आहे. बाईनी इथं बॅग आणलंय आणि इथं असं लावतंय मॉइश्चरायझर. दाखवा नको मी काय काय आणलंय. हा, पॅराशूटची बॉटल आहे छोटीशी. 2 वेळा पावडर लावला तरी तसंच दिसतोय. घेतेस तू सही आहे सही पीस. आणि आलेला आहे तो वाय. अरे पीस आले बघा वाय. सुपियान भाई इन द हाऊस गाईज. चला आता फायनली लग्नाच्या ठिकाणी निघूया. वेन्यू आहे आपल्या इथून जवळजवळ 45 मिनिट्स टू 30 मिनिट्स. स्वतःनी किती लोकांच्या बॅगा बघून हे केलं ते सांगत नाही, दुनियाचा सांगेल. सगळ्यांना माहिती आहे मी सगळं स्वतःच नेतो. कोणाला सगळ्यांना माहिती आहे. कोणाला काय कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती सगळ्यांना. चॅटला माहिती आहे सगळं स्वतःच आहे. काय रे माझ्याकडनं आफ्टर शॉर घेऊन तर लावता तुम्ही आज लावला काय? हे बघ हा. एवढ्या गोष्टी मी आणतो. एवढ्या गोष्टी आणून कुठली गोष्ट कुठं लावायची त्याची चिठ्ठी आहे. नाही तर काय. ती त्यांची आहे. पेन कुठे आहे सगळ्यांची नावल्याची. पेनल्या नाव घ्या. गरम पाण्याची आता आंघोळ झाली तरी त्याच्यावर भांडणे. पण चालेल निघालो आता फायनली. अरे काय हे अजून लहानपर्यंत साडे सोडाय काय करताय. चला फायनली निघालोय मी. अथक प्रयत्नांनंतर माणसं सगळी आमची खाली आलेत आणि फायनली आम्ही जायला निघालोय. आता फक्त कॅब आली पाहिजे. कालच्यासारखा जर टाइम कॅबनी घेतला. कॉर्डिनेटर बघा आमचं कॅब कॉर्डिनेटर आहे. आणि तू माझे काय मग मंडळी, पुन्हा एकदा पोचलोय. टायमात पोचलोय बाकी. उशिरा निघून पण टायमात पोचलो म्हणजे खाऊ नाही. यांची चुकी आहे. टाईम कुठे दिले. टाइम नाही दिले. तारीख दिलेत ना. वा 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 वा. चला फायनली पोहोचलोय. काल जिथे आपण आलो होतो तिथेच आज सुद्धा आलोय, कारण का इथेच लग्न आहे. सो आता लिफ्टची वाट बघतोय आणि मग वरती जाऊ. लगेच गिफ्ट द्यायला आम्ही आलेलो आहोत. काय म्हणताय तुम्ही? डायरेक्ट गिफ्ट काउंटरला आहे बघा. कसं झालं म्हणजे 10 वाजल्यापासून इथे थांबणं ना भाई भरपूर कंटाळा. बरोबर. म्हणजे अक्षरशः पिकलो तिथं खाली. ते आपण हॉटेलला बसून होतो खूप वेळ म्हणून बरं आलं नाही. सोनं नाही घेतलं काय? काय सोनं हो माही चिंता म्हणी. हो हो नाही नाही काढून ठीक आहे ठीक आहे. चांदीचे आहेत ना? ए कसं वाटतंय? काय वाटून उपयोग आहे. ते मला खरं सांग, तोंड दुखलं नाही हसून? अभिनंदन. फायनली जेवायला बसलोय आणि खूप सारे व्हेजचे आयटम आहेत. ऐश्वर्याचं लग्न आणि व्हेज असणारच. काय रे, व्हेज वाजलंच पाहिजे तसा आहे तो. सो हे बघा जेवायला बसलोय. आता थोडंसं खातो आणि मग आमचं पुढचं प्लॅन कसं काय आहे ते डिस्कस करूया आपण. बाकी 2 आमची माणसं ऐकतच नाही. ते बघा 8 जोड मगासपासून तिथे त्या बुफेवरती उभेच आहेत.
पण अर्ध्यातनच घेऊन आलोय ते शेवटपर्यंत पोहोचले. शेवटपर्यंत आणि सारखे रिपीट होत आहेत. सारखे रिपीट होतात. काय रे एवढं कुठला आयटम आवडलाय तुम्हाला? वाव. खूप जेवल्यानंतर आता आम्ही आलोय आईस्क्रीम खायला. फ्लेवर कुठला आहे? मँगो. मँगो. मँगो फ्लेवर. गौरव का घेत नाहीस रे? डाएट वगैरे? जेवले बरोबर. आज पण 2 वाट्या भरत होता. स्वीटचा 2 वाट्या भरकला बुंदी बुंदी. हे बघा रुखवत. आणि आता आम्ही नवरी बायला बाय बोलतोय शेवटचा. ए परत नो सावरा स्वतःला परत नो सावरा सावरा. हे राहू दे. ती हसते रे. तुम्ही तुमचाच काय तो रडून बोलतो. तो रडेल थोड्या पण नवरी हातला देत नाही. कंटाळा येणारच रे. पाठवा माझ्यासोबत. दूर करून टाकतो. जेवण झालंय आणि जेवण करून ऐश्वर्याला भेटून आम्ही रिटर्न आलोय आणि तिने आम्हाला With return रिटर्न गिफ्ट सुद्धा दिलेत. वी आर गोइंग टू रिटर्न विथ येस 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 गाईज. गौरव जे यांचा काय झालं तुम्हाला सांगतो. कलर याला आवडला होता गौरवला. दाखव आवडलेला कलर दाखव. तो कलर हा कलर ह्याच्यापेक्षा हा थोडा चांगला. हा तर गौरवला हा कलर आवडला होता आणि तो होता अक्षयकडे. आणि त्यांची झाली ओढाताण आणि त्यात तो तोडून घेतले. हे आमचे मित्र. यांचा वय सांगू. याचा 29, याचा 28. हे नव्हतं सांगायचं. यांचे हे वय आणि हे भांडतात त्या रिटर्न गिफ्ट करतात दोघे. हा बुक करू ना. हो हा छान छान आला. फोटो बघायचा आमचा. हा बघा फोटो मस्त झाला फोटो. चला भेटूयात. आणि फायनली लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही जरा आज दिवस आम्ही जरा असाच घालवला. जरा सगळे जरा बाहेर मजा मस्ती केली थोडीशी. आणि आता फायनली आम्ही हे बघा वराड निघालंय परत श्रीवर्धनला. सो चाललोय. असा होता हा पूर्ण आपला पुण्याचा प्रवास. आता ॲक्च्युली उद्या सकाळी 7:30ची गाडी आहे. वाजलेत आता जवळजवळ 3. त्याच्यामुळे आता डायरेक्टली मला वाटतं पोचून आम्ही निघायचंच बघू. झोपायचा काय सीन नसेल कदाचित. सो चला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.